दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही तपासावं आणि यातलं काय सत्य असेल ते बाहेर यायला हवं असं विनोद तावडेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या राजकीय राड्याच्या नंतर हे जे विनोद तावडे यांच्याबद्दल आज नालासोपारामध्ये घडलं, विरारमध्ये घडलेलं, त्यानंतर राजकीय वातावरण निश्चितपणे तापलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधक या निमित्तानं आमने सामने आलेले आहेत। बबिया बहुजन विकास आघाडी आणि भाजपचा जो राजकीय संघर्ष सध्या विरार आणि या सगळ्या पालघरमध्ये सुरू आहे, त्यानंतर आता लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या नियमाप्रमाणे, तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की 5 कोटी रुपये सापडलेत आणि विनोद तावडेच वाटतायत अशी ती बातमी आली। या राज्यात चाललंय तरी काय? ही दडपशाही झाली आहे, लोकशाही राहिली आहे का नाही? आणि मला हा खरंच प्रश्न, हा देवाभाऊ, सगळ्यांना वाटतं मी देवाभाऊंबद्दल बोलते, की देवाभाऊंवर टीका करत नाही, माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, आमचे अनिल देशमुख साहेब, आणि ते फक्त पक्षाचे नाहीये, तो नागरिक आहे या राज्याचे, त्यांच्यावर असे हल्ले होतात। त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात 5 कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस, तुम्हीच दाखवला व्हिडिओ, त्याच्यात ते पोलीस काहीतरी करताय। चाललंय का या राज्यामध्ये? ही दडपशाही आहे, लोकशाही राहिलीच नाही। म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे, सगळं वागणं त्यांचं बघा हे संविधानाच्याच विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं, पार्टी विथ अ डिफरन्स। ताई, तुम्ही आता बारामती टेक्सटाईल पार्कचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची, नेमकं काय साध्य करू? अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून बोलले? नाही, तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर, तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काकी आतमध्ये बसल्यात, आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं, जे व्हिडिओ समोर आले, त्यातून म्हणजे इतकं राजकारण कशाला करायचं? सहानुभूती तर ते अजित पवार आहेत, काही बोलू शकतात, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। रामकृष्ण आहे अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेच आहे। मी जाहीर निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या, फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही, कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे। ही दगडफेक झालीच कशी, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, मागणी आहे माझी, आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू। अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे 75 वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत, ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार, त्या चौकटीत ते प्रचार करत होते, आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो। ते विज्युअल सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये, नाही देशामध्ये। दिल्लीतून आम्हाला फोन आले काय होतंय काय महाराष्ट्रामध्ये, अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे? राज्याचे जे सरकारमध्ये लोक बसलेले, त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचं। तर विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। विशेषतः भाजपवर त्यांनी हल्ला चढवला आणि सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच सवाल उपस्थित केलेला आहे। दरम्यान बबिया आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांमध्ये जे घमासान आज पाहायला मिळालं, त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत, आणि या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती त्याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न सुद्धा या निमित्तानं केला जातोय। दरम्यान भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे, तर हे तर लोकशाहीला घातक असं म्हणत विरोधकांकडून भाजप आणि महायुतीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान विनोद तावडे यांनी मात्र आता काही वेळापूर्वीच येऊन आपले स्पष्टीकरण दिलेलं आहे, याबद्दलची आपली बाजू समोर ठेवलेली आहे, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला आहे, आणि गैरसमजातून आपल्यावरती हे आरोप करण्यात आल्याचं विनोद तावडे म्हणालेले आहेत। तर दुसऱ्या विनोद तावडे नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया।